सर्व शिक्षक मान्यवर यांना माझी विनंती आहे आणि वर्गातले छोटे बालक मित्र यांनाही माझी विनंती आहे, सर्वांनी शांत चित्तेने हे पत्र ऐकावे. ए आई, मी तुझ्या गर्भातली कळी बोलते. मला फुलण्या अगोदरच अशी खुडू नकोस. हे सुंदर जग मला माझ्या उघड्या डोळ्यांनी पाहू दे. तुझा सुंदर चेहरा मला बघू दे. तुला घट्ट अशी मिठी मारू दे. खरंच ग आई, मी तुला त्रास देणार नाही. तू म्हणशील तसे वागेन. मी ताईचे जुने पैंजण देखील घालेन. दादाची जुनी कपडे मी वापरेन, पण कशाचाच हट्ट करणार नाही. वाटलेच तर वेळ प्रसंगी लोकांची जुनी भांडी करेन ग, पण तुझ्यावर बोज बनणार नाही. दादा जरी असला वंशाचा दिवा, तरी मी पण कोणती होऊन जळेल ग. मुलगा असला म्हातारपणाची काठी, तरी मुलगी म्हणून मी तुझी सेवा करेन ग. पण आई, माझा निष्पाप जीव घेऊ नकोस. मला जन्माला येऊ दे. माझा आवाज येतोय का तुझ्या कानी? माझी शीण होऊ लागली येवानी. मला वाचव ग आई, माझा काहीच ग अपराध नाही. डॉक्टर काका तुम्ही तरी काहीतरी करा. डोकं चालवा आणि माझा निष्पाप कोमल जीव वाचवा. आई अगं, तू तर आई आहेस ना, मग एका आईच्या काळजाला दुसऱ्या काळजाची हाक कशी ऐकू येत नाहीये? तुझ्या पोटात वाढणाऱ्या या छोट्याशा जीवाचा काय ग अपराध? फक्त मुलगी आहे म्हणून मला हे जग पाहण्याचा अधिकार नाही का? आई, मला मारू नकोस. मी वचन देते, मी तुझ्यावर कधीच ओझं होणार नाही. मी शिकेन, मोठी होईन आणि तुझं नाव उज्ज्वल करेन. जेव्हा तुला म्हातारपणात आधाराची गरज लागेल, तेव्हा तुझी ही लेक तुझी काठी होऊन तुझ्या सोबत असेल. आई, तूच तर सांगतेस ना की देवाला लेक खूप आवडते. मग तू मला देवाघरी का पाठवू इच्छितेस? मला या जगाचा उजेड पाहायचा आहे. मला शाळेत जायचे आहे. तुझ्यासारखेच मोठे व्हायचे आहे. मी कधीच तुझ्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही. आई, एकदाच फक्त विचार कर. मला मारू नकोस. मला तुझे बोट धरून चालायचे आहे. मला तुझे बोट धरून चालायचे आहे. तुझी लाडकी कळी, तुझी न जन्मलेली छोटीशी लेक. धन्यवाद.